हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फ्रॉक कटिंग आणि स्टिचिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। ते मी अस्तरची 4 दुप्पट घडी करून घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे। मेजरमेंट घ्यायचं आपल्याला कमर उंची। तर कमर उंची आहे आपली 13 इंच। त्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं। अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे। शोल्डर घ्यायची आपल्याला 7 इंच। तुमची जेवढी शोल्डर असेल त्याचं निम्मे करून घ्यायचं। तर आपण शोल्डरपेक्षा अर्धा इंच कमी मुंडाखोली घ्यायची आहे 6.5 इंच। छातीचा चौथा भाग करायचा आहे। छाती आहे 32, 32चा चौथा भाग 8 आणि त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होता 10 इंच। 10 इंचवरती मार्किंग करायचं। कमरेचा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये सुद्धा 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं। मुंडाखोलीचा शेप मारायचा आहे। अर्धा इंच आतमध्ये घेऊन तिरकी रेस आखून घ्यायची आणि अशा पद्धतीने मुंडाखोलीचा आतला शेप ड्रॉ करायचा। 7च्या शोल्डरसाठी मी इथे 3 इंच गला रुंदी घेतलेली आहे। 5.5चा गला घेतला। नंतर अशा पद्धतीने चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा। तुम्हाला हवा असेल तो शेप द्यायचा। नंतर दाखवल्या पद्धतीने कटिंग करायची आहे। कटिंग झाल्यानंतर एक भाग काढून ठेवायचा। पुन्हा आपण घडी करायची, आतला शेप आणि गला कटिंग करायचा। तर हा आपला आहे पुढचा भाग। तर मागचा भाग घ्यायचा 3 इंच गला रुंदी, 3 इंच मागचा गला घेऊन अशा पद्धतीने आखून घ्यायचं आणि गल्याला गोल शेप मारायचा। कटिंग करायची। फॅब्रिकची 4 दुप्पट घडी करायची आहे। त्याच्यावरती मागचा भाग ठेवून कटिंग करायचं अर्धा इंच एक्स्ट्रा। तर इथे आपले दोन्ही भाग कटिंग करून होतील। घेरसाठी 4 दुप्पट घडी करून ठेवायची आहे। उंची घ्यायची आहे। ड्रेसची उंची आहे 42। त्यामधून आपण कमर उंची वजा करायची 13। कमर उंची वजा करून होतात आपले 29 इंच। नंतर 29चे आपण 3 भाग करायचे म्हणजे 10, 10 आणि 9। तर इथे आपण पहिला मध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे। 11 इंच 11 इंचावरती मार्किंग करायचं अशा पद्धतीने। नंतर खालती आपण दुसरा भाग कट करायचा आहे घेरचा। तर दुसरा भाग आहे आपला 10 इंचाचा। त्याच्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 12 इंच खालती पुन्हा आपण एक 12 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने मार्किंग करून। या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे घेराच्या रुंदीनुसार। खालती आपण जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कटिंग करायचा अगोदर। इथे आपल्या 3 भाग रेडी होतील घेरचे। तर मी ते अशा पद्धतीने कट करते।
अस्तर कटिंग करायचं आहे. तर आपण इथे लेंथ घ्यायची आहे 29 इंच. आपण इथे एक्स्ट्रा वगैरे काही घ्यायचं नाही, कारण की नेटचं फॅब्रिक आहे आणि अस्तर थोडंसं कमीच येईल आतमध्ये, म्हणून मी इथे 29 इंचाचं घेतलेलं आहे लेंथ फक्त. नंतर अशा पद्धतीने आखून घ्यायचं, 3 इंच वरती घ्यायचं आणि अशाच पद्धतीने शेप द्यायचा. वरती आपण पुढचा भाग ठेवायचा आहे, कटिंग केलेला आहे तो. अशा पद्धतीने ठेवून मार्किंग करायचं. कटिंग करायची आहे. सर्व भाग कटिंग करून झाल्यानंतर बाही कटिंग करायची आहे. तर इथे माझ्याकडे फॅब्रिक कमी आहे, तर जेवढी फॅब्रिकची लेंथ आहे तेवढीच मी घेणार आहे. रुंदीला घ्यायचा आहे तुम्हाला छातीचा चौथा भाग घ्यायचा 2.5. अशा पद्धतीने मार्किंग करून बाहीची कटिंग करायची आहे. नंतर नेटवरती अस्तर ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन गळ्याला शिलाई मारायची आहे आणि अस्तरपेक्षा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. गळ्याला कट पडायचे आहेत, उलटे करून दाब शिलाई मारायची. शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारायची आहे आणि मेन फॅब्रिक जेवढा एक्स्ट्रा आहे तो कटिंग करायचा. इथे मी कमरेची दुप्पट घडी करून घेतलेली आहे. कमरेचा सेंटर काढून घ्यायचा. नंतर सेंटरपासून अशा पद्धतीने फोल्ड करायचं. रुंदीला अर्धा इंच आणि वरती आपण घेणार आहोत 4.5 इंच. दाखवल्या पद्धतीने टक्स मारायचा आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा टक्स मारायचा. अशा पद्धतीने आपला मागचा भाग रेडी होईल. पुढचा भाग सुद्धा आपण त्याच पद्धतीने रेडी करायचा आहे. मेन फॅब्रिकवरती सरळ बाजूने अस्तर ठेवायचं. गळ्याला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. अस्तरच्या मापातच गळ्याची कटिंग करायची आहे. कट पडायचे, उलटं करून दाब शिलाई मारायची. शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरला साईडला शिलाई मारायची आणि जेवढा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा आणि मागच्या भागाप्रमाणेच पुढच्या भागाला सुद्धा टक्स मारून घ्यायचे. कटिंग केलेले घेर घ्यायचे आहेत. तर सर्वात खालचा घेर घ्यायचा आपला. अशा पद्धतीने खालची बाजू फोल्ड करून घ्यायची. तर सर्वात अगोदर आपण मधला भाग घ्यायचा आहे. नंतर सर्वात खालचा आपण कटिंग केलेला आहे भाग तो घ्यायचा.
अशा पद्धतीने प्लिटी पाडून घ्यायचे आहेत. ज्या पद्धतीने आपण कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने भाग अशा पद्धतीने प्लिटी पाडून ते रेडी करायचे आहेत. फक्त वरचा भाग आहे आपला तो 11 इंचाचा, तो तसाच ठेवायचा आहे. बाकीचे जसे कटिंग केले तसेच प्लिटी पाडून घ्यायच्या. नंतर अस्तरचा घेरचा भाग घ्यायचा, खालची बाजू अशा पद्धतीने दुमडून घ्यायची. अस्तरच्या घेरवरती नेटचा घेर ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने जो 11 इंचाचा आपला भाग कटिंग केलेला आहे वरचा, त्याच्या प्लिटी पाडून घ्यायची आहे. तर वरचा भाग ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन जोडून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण मागचा आणि पुढचा भाग रेडी करून घ्यायचा आहे. तयार भागावरती अशा पद्धतीने मागचा भाग ठेवायचा. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जोडून घ्यायची आहे. तयार शोल्डरवरती बाहीचा सेंटर ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन एका साईडची बाही जोडून घ्यायची. डबलची शिलाई मारून दुसऱ्या साईडची बाही जोडायची. पद्धतीने आपण दुसरी बाही जोडून घ्यायची आहे. ही बाह्या ड्रेसला लावून झाल्यानंतर साईडला शिलाई मारायची आहे. घेर मध्ये शिलाई मारताना अगोदर आपण नेटचा घेर शिलाई मारून घ्यायचा. नंतर अस्तरच्या घेरला शिलाई मारायची. दोन्ही घेर सेपरेट शिलाई मारायची आहे. यामुळे घेर वाढेल. तर मेजरमेंटनुसार ड्रेस फिटिंग करायचा आहे.